नमस्कार। एस ब्रेकिंग के डिजिटल प्लेटफॉर्म पर आपका स्वागत है। आपको बताते चलूं कि जिस तरह से नासिक एमआईडीसी में जो कि सातपुर का ट्रैक कंपनी है, वहां वर्करों के ऊपर हो रहे अत्याचार को लेकर के मार्शल कामगार यूनियन के अध्यक्ष प्रशांत भाऊ खरात ने चड्डी मोर्चा का शुभारंभ किया था। और वहीं चड्डी मोर्चा नासिक से लेकर मुंबई मंत्रालय तक पैदल यात्रा किया गया। उसके बाद वहां आज़ाद मैदान में प्रशांत खरात और अपने सभी कामगारों के साथ धरने पर बैठ गए हैं। जिस तरह से सातपुर एमआईडीसी के ट्रैक कंपनी के मैनेजमेंट के द्वारा सभी वर्करों को काम से निकाला जा रहा है, इसके विरोध में प्रशांत भाऊ खरात एवं मार्शल कामगार यूनियन के सभी कार्यकर्ता एवं सभी समर्थक कामगारों के हक के लिए उनको आवाज़ उठाने के लिए नासिक से मुंबई तक चड्डी मोर्चा का आगाज़ किया था। वहीं आज चड्डी मोर्चा का 10वां दिन है, लेकिन अभी तक ना तो कामगारों के लिए कोई कदम ठोस उठाए गए हैं और ना ही महाराष्ट्र की सरकार जो कि गठबंधन की सरकार है और वहां बीजेपी अपने आप को कहती है कि हम बेरोजगारी दूर करेंगे, और ऐसे बेरोजगारों को सड़क पे चड्डी पहनकर उतरना पड़ रहा है। जहां महाराष्ट्र में बीजेपी गठबंधन की सरकार है, वहीं देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कहते हैं कि हम बेरोजगारी दूर करेंगे और युवाओं को रोजगार की बात करते हैं। और वही आज युवा चड्डी पहनकर नासिक से पैदल मुंबई की तरफ कूच कर रहे हैं। आगे देखना बड़ा ही दिलचस्प होगा कि इन गरीब मजदूर वर्करों के साथ न्याय मिलेगी या फिर सरकार की कानों में अभी तक जू तक नहीं रेंग रही है कि इन गरीब मजदूरों के ऊपर कोई ठोस कदम उठाए। और जिस तरह से सातपुर एमआईडीसी के ट्रैक कंपनी के मैनेजमेंटों के द्वारा जिस तरह से सभी वर्करों को काम से निकाला गया है, उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हो। इसको लेकर के मार्शल कामगार यूनियन के अध्यक्ष प्रशांत भाऊ खरात ने आज़ाद मैदान से क्या कुछ कहा, आइए वो भी हम आपके सामने रखेंगे। इससे पहले कि आप हमारे चैनल पे नए हैं, आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है, तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन का बटन ज़रूर दबा लें, ताकि आपके आसपास की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले आप तक पहुंच सके। बाकी इस वीडियो को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है, वो अपनी प्रतिक्रिया कमेंट बॉक्स में ज़रूर दें। चड्डी मोर्चाला न्याय मिळाला नाही। महाराष्ट्रातून बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही आमचे मित्रमंडळी आहेत, व्हिडिओ बनवून काही चड्डीवरती येऊन सर्व कामगार या चड्डी मोर्चाला पाठिंबा देत आहेत, परंतु कामगार मंत्री हे अजूनही झोपेचं सोंग घेत आहेत। यांना जे कामगार मंत्री आहेत यांच्याकडे निवेदन जाऊनही 15 दिवस होत आहेत, परंतु ह्या चड्डी मोर्चावाल्यांना पूर्ण जिल्ह्याला नागडं करून आलेले आहे पूर्ण, तरी अजूनही कंपनी व्यवस्थापनाचे कपडे टराटर फाटले आहेत। कामगार पूर्ण नागडे झालेले आहेत। यांचे घरचे उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याची मजल यांची जात आहे, परंतु कामगार मंत्री यांना अजूनही ह्या कामगारांची जाणीव नाही, यांच्या समस्येची जाणीव नाही। झोपेचं सोंग घेऊन खुशाल आराम करत आहेत। पूर्ण महाराष्ट्राने हा चड्डी मोर्चा बघितला, परंतु कामगार मंत्र्यांनी अजून ह्या चड्डी मोर्चावरती एकही प्रतिक्रिया दिली नाही। सर्व बातम्या सर्व बघून देखील जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्वप्रथम ह्या कंत्राटी कामगार कायद्यात बदल होऊन कंत्राटी कामगारांना कायदेशीर सुरक्षा मिळावी, तसेच ह्या ट्रक कंपनीमध्ये जे बेकायदेशीर कामकाज चालू आहे, अद्यापही 100 लोकांच्या हाऊसकीपिंगच्या लायसनवरती 400, 500 लोक काम करतात आणि जे कंत्राटी कामगार आहेत ते हाऊसकीपिंग आणि गार्डनिंगचं काम करू शकतात, परंतु हे कंत्राटी कामगारांना मशीनवरती ऑपरेटिंगचं वेल्डिंगचं काम करून घेतात। हे सर्व बेकायदेशीरपणे चालू असताना देखील कामगार आयुक्त, कामगार मंत्री, कामगार उपायुक्त झोपा काढण्याचं काम करत आहेत। तर त्यांना आमचा इशारा आहे की आपण तात्काळ ह्या ट्रॅक कंपनीमध्ये चाललेलं कामकाज
बंद करावं. जे कंत्राटी कामगार मशीनवर काम करतायत त्यांचं काम आपण तात्काळ बंद करावं. अन्यथा आमचा संयम तुटत चाललेला आहे. जर आमच्या मागण्या उद्यापर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, या ट्रक कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांचं लायसन रद्द झालं नाही आणि जे कंत्राटी कामगार मशीनवर काम करत आहेत त्यांचं कामकाज बंद झालं नाही, बेकायदेशीर कामं जर बंद करण्यात आले नाहीत तर उद्याचे दिवस तुमची वाट बघू आणि परवा चड्ड्या काढून मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्या बंगल्यावरती आम्ही नागडं जाऊ. हा इशारा सर्व डिपार्टमेंटला आणि कामगार विभागाला आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला हा लढा कामगारांच्या हितासाठी चालू आहे. आपण जास्तीत जास्त ह्या लढ्याला, ह्या चड्डी मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि आपले हक्क कसे आपल्याला मिळवता येतील यासाठी आपण प्रयत्न करावेत. कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये ही चळवळ मोठ्या प्रमाणात चालली असेल तरी सर्व कंपनीवाले एकत्र येऊन कंत्राटी पद्धत रद्द होऊ देणार नाहीत. सगळे भांडवलदार कंपनी मालक आपल्या विरोधात आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांनी आणि इतर कामगारांनी, असंघटित कामगारांनी या लढ्याला पाठिंबा देऊन सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आमची सर्वांना विनंती आहे की कामगारांच्या हितासाठी आपण सर्व एकत्र या आणि कामगार काम बंद आंदोलन केल्यानंतर काय होऊ शकतं याची जाणीव या महाराष्ट्र शासनाला, कामगार विभागाला आणि सर्व डिपार्टमेंटला कळली पाहिजे अशी विनंती मी सर्व कामगार बंधू आणि भगिनींना करतो. आपला यांचे परिवार आज उघड्यावर आलेले आहेत. उद्या भविष्यात तुम्हालाही उघड्यावर पाडलं जाईल याची जाणीव ठेवून एक दिवस फक्त गुरुवारचा सर्व महाराष्ट्रातील कामगारांनी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी संघटनेच्या वतीनं करतो आणि कामगारांच्या हितासाठी आपला एक दिवस इतिहास घडवेल याची जाणीव ठेवून ह्या लढ्यात सहभागी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, अरे चड्डी मोर्चा जिंदाबाद, चड्डी मोर्चा जिंदाबाद, कोण म्हणतं देत नाही, ट्रक कंपनी मुर्दाबाद, ट्रक कंपनी मुर्दाबाद, कामगार एकजुटीचा.